भावांनो, आजचा व्हिडिओ कडू आहे पण सत्य आहे. आय टीमध्ये मी बघतो भावांनो की आजकाल लोकांनी टी व्हीसाठी ई एम आय काढून ठेवला आहे, मोबाईलसाठी ई एम आय काढून ठेवला आहे, बाईकसाठी ई एम आय काढून ठेवला आहे, याच्यासाठी लोन काढून ठेवलं आहे, किरकोळ होम अप्लायन्सेससाठी लोन काढून ठेवलं आहे. किरकोळ गोष्टींसाठी मित्रांनो, जर लोन पाहिजे, लोन काढायची वेळ येत असेल ना, तर तुम्ही समजून जायचं की आपण चुकीच्या ट्रॅकवरती आहे. कॅशमध्ये जागा मित्रांनो, समजून जा. ह्या गोष्टी जर तुम्हाला ई एम आयवर घ्यायची वेळ जर येत असेल ना, तर समजून जायचं की ही वस्तू घेण्यासाठी आपली लायकी नाही. मी तर खरंच नाही घेत वस्तू ह्या. जर नसेल ना जमत आपल्याला भाई, जर नाही ना आपल्याला कॅशमध्ये ती वस्तू घेता येत, घ्यायची नाही. वर्षभर थांबा, 2 वर्ष थांबा, ती वस्तू 2 वेळा घेण्यात की पैसे ज्यावेळेस तुमच्याकडे येतील ना, त्यावेळेस ती वस्तू घ्या मित्रांनो. पण तुम्ही लोनच्या ई एम आयच्या ट्रॅपमध्ये अडकू नका. लिटरली मला वाईट वाटतं की भाई, तुम्हाला जर सॅलरी यायची जर वाट बघायला लागत असेल प्रत्येक महिन्याला, तर मग ते काय उपयोग आहे तुम्ही ते लोन काढून किंवा ह्या गोष्टींचा आनंद घेण्यात पॉईंटच नाही. तुम्हाला जर तुम्हाला मेसेज पडत असेल ना, ई एम आय डेबिटेड ह्या वस्तूंसाठी घरातल्या, तर तुमच्यासारखा दरिद्री माणूस कोणीच नाही मित्रांनो. एवढं तुम्हाला 100% सांगतो. आणि तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की भाई, मी तुझ्या विचाराशी सहमत आहे, आय ॲग्री म्हणून कमेंटमध्ये टाका. लव्ह यू ऑल. शेवट संपला विषय. धन्यवाद.